26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून केंद्र सरकारची सूत्र हातामध्ये घेतली. याला आता 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2014 मध्ये मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेमध्ये बीजेपीने अभूतपूर्व असं बहुमत मिळवलं आणि 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बीजेपीला परत एकदा 303 जागा जिंकता आल्या, ज्याच्यातून मोदी यांचा जनमानसावरील प्रभाव जो आहे तो स्पष्ट होतो. गेल्या 9 वर्षात विद्यमान सरकारनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सामान्य जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी प्रोत्साहन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय. गेल्या 9 वर्षामध्ये भारत परत एकदा जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरलेला आहे. या उपलब्धींसोबतच बेरोजगारी, देशाची सुरक्षा, नोटबंदी यांसारख्या मुद्द्यांवरून विद्यमान सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाल्याची आपल्याला दिसून येते. आज आपण सविस्तरमध्ये गेल्या 9 वर्षातील सरकारच्या 9 महत्त्वाच्या धोरणांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचं यशापयश जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मोदी सरकार देशाचा समतोल विकास, सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं बीजेपीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. देशांतर्गत प्रश्नांपासून ते अगदी जागतिक प्रश्नांपर्यंत यासोबतच परराष्ट्र धोरण जे आहे या सगळ्यांसंदर्भात नवीन व्हिजनची चर्चा होताना दिसते. या सरकारचं यशापयश जे आहे ते सरकारच्या विविध योजना, त्याची अंमलबजावणी यासोबतच सरकारची जी धोरणं आहेत याच्यानुसार बघणं अगदी योग्य ठरेल. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या ब्रीद वाक्यानुसार लोकहितासाठी राबवण्यात आलेली योजना आणि धोरणं जी आहेत त्याच्यावरती थोडक्यात प्रकाश टाकूयात. पहिली योजना जी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरं देण्यासाठी 2015 मध्ये ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोकांना कमी दरामध्ये कर्ज दिलं जातं आणि सबसिडी सुद्धा दिली जाते. यासोबतच कर्जाची परतफेड करण्यासाठी 6.5% दराने 20 वर्षांपर्यंत त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. 2022 पर्यंत या योजनेसाठीचा कालावधी होता, पण या योजनेचं एकूण यश बघता 31 डिसेंबर 2024 पर्यंत या योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. मागील वर्षापर्यंत 64 लाख परिवारांना या योजनेअंतर्गत घर मिळालेलं आहे आणि ही योजना जी आहे आपल्याला कागदावरती यशस्वी झालेली दिसते. यासोबतच अक्षम्य निष्काळजीपणा आणि दिरंगाई याच्यामुळे सुद्धा या योजनेवरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली आपल्याला दिसते. आता महाराष्ट्र संदर्भात जर का उदाहरण द्यायचं झालं, मागील वर्षापर्यंत उद्दिष्ट होतं 10,98,000 जणांना घर देण्यासंदर्भातलं आणि त्याच्यातील 1,00,000 जणांना मंजुरी मिळण्यासंदर्भातली अजून प्रतीक्षाच होती. यासोबतच नोव्हेंबर 2021 पर्यंत 2,77,00,000 इतके इलिजिबल ठरले होते या योजनेअंतर्गत घरासाठी आणि वाटप झालं फक्त 64 लाखांपर्यंतचं. यासोबतच या योजनेअंतर्गत घरासंदर्भात जो काही निधी दिला जातो, हा निधी जो आहे योजना जाहीर झाल्यापासून तितकाच राहिलेला आहे. याच्यामुळे महागाईचा विचार करता निधी वाढवण्यात यावा अशी सुद्धा मागणी या योजनेच्या लाभार्थ्यांकडून केली जाताना आपल्याला दिसते. दुसरी महत्त्वाची योजना जी आहे ती म्हणजे आयुष्मान भारत. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात आणि यासाठी सर्व लाभार्थ्यांचा आरोग्य विमा जो आहे तो काढला जातो. या योजनेअंतर्गत 10 कोटी कुटुंबातील 50 कोटी सदस्यांना लाभ मिळवून दिल्याचा सरकारचा दावा आहे. सर्वात महत्त्वाचं या योजनेचं वैशिष्ट्य हे आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेतले जाऊ शकतात. यासोबतच खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेता येऊ शकतात. आता बघा, या योजनेसंदर्भातले जे काही लाल फितीचा कारभार आहे याला कंटाळून खासगी हॉस्पिटल्सने असा इशारा दिला होता की ते या योजनेतून बाहेर पडतील. आता या योजनेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी दिला जातो आणि मग राज्य सरकारकडून तो निधी खासगी हॉस्पिटलला दिला जातो. पण केंद्र सरकारकडून योग्य वेळेमध्ये राज्य सरकारकडे निधी न आल्यामुळं या योजनेसंदर्भातला निष्काळजीपणा समोर आल्याची टीका झालेली आपल्याला दिसतीये.
तिसरी महत्वाची योजना जी आहे ती म्हणजे जनधन योजना. सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी 15 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जे यश आपल्याला दिसतंय ते ह्याच योजनेमुळे दिसतं. या योजनेअंतर्गत 45 कोटीपेक्षा अधिक बँक अकाउंट उघडण्यात आले आणि ज्यांचे ज्यांचे या योजनेअंतर्गत अकाउंट उघडण्यात आले त्यांना पॅन्डेमिक काळामध्ये अनुदानाचा लाभ मिळवता आला किंवा इतर जे अनुदानं आहेत त्याचा सुद्धा लाभ मिळवण्यात आलेला आहे. आता ही जी योजना आहे या योजनेवरती मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झालेली आपल्याला दिसते. टीका का झालेली आहे? तर ह्या योजनेअंतर्गत जे जे काही अकाउंट्स ओपन करण्यात आले हे अकाउंट्स डॉर्मंट राहिले किंवा इनॅक्टिव्ह राहिलेले दिसून येतात. म्हणजे बघा, जर का एखादं अकाउंट ओपन करण्यात आलं आणि 2 वर्षापर्यंत जर का त्या अकाउंटवरती कोणतीही देवघेव जर का झाली नाही तर ते अकाउंट इनॅक्टिव्ह समजण्यात येतं. आता या योजनेअंतर्गत जे जे काही अकाउंट ओपन करण्यात आले त्यातील 86% अकाउंट जे आहेत ते ऑपरेटिव्ह राहिले आणि उरलेले 14% जे आहेत ते इनॅक्टिव्ह झालेले आपल्याला दिसून येतात. आता हे इनॅक्टिव्ह अकाउंट म्हणा किंवा डॉर्मंट अकाउंट जे आहेत याच्यामुळे बँकांचा खर्च वाढला आणि हा जो खर्च आहे किंवा हे जे नुकसान बँकांचं होत होतं हे नुकसान भरून काढण्यासाठी बँकांनी विविध पर्याय अवलंबले, ज्याच्यामुळे सामान्य ग्राहकांवरती बोजा पडल्याची टीका सुद्धा झालेली आपल्याला दिसतीये. पण जनधन योजना जी आहे ही यशस्वी ठरली का? तर हो, यशस्वी ठरली. कारण की खूप साऱ्या महिला किंवा खूप सारे नागरिक जे आहेत हे बँकिंग प्रणालीसोबत या योजनेमुळे जोडले गेलेले आपल्याला दिसतात. चौथी महत्वाची योजना जी आहे ती म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. लॉकडाऊन काळामध्ये सुरू झालेली ही जी योजना आहे 26 मार्च 2020 पासून लागू झाली. अगोदर अन्न सुरक्षा योजना होती, त्याच्यामध्ये ही योजना ॲड ऑन म्हणून समोर आलेली आपल्याला दिसते. या योजनेच्या माध्यमातून देशातील कोणताही नागरिक कोणत्याही परिस्थितीमध्ये उपाशी झोपू नये हा उद्देश समोर ठेवण्यात आला होता. सुमारे 80 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळाल्याचा सरकारचा दावा आहे. आता अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जो काही लाभ दिला जात होता त्यासोबतच एक्स्ट्रा अजून 5 किलो धान्य या योजनेअंतर्गत सर्वसामान्य लाभार्थ्यांना दिलं गेलं होतं आणि ही योजना चांगली यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा आहे. पाचवं महत्वाचं जे आहे ते म्हणजे सरकारचं परराष्ट्र धोरण. अगोदरचं परराष्ट्र धोरण काय होतं तर अलिप्तवादी धोरण होतं. कोणाच्या आध्यात पडायचं नाही, कोणाच्या मध्यात पडायचं नाही, असंच हे धोरण होतं. पण विद्यमान सरकारने स्वतःचा इंटरेस्ट कुठे आहे हे बघून धोरण ठरवायला सुरुवात केली आणि ह्याचं अगदी चांगलं उदाहरण म्हणजे रशियावरती निर्बंध असताना सुद्धा आपण त्यांच्याकडून स्वस्तामध्ये क्रूड ऑइल जे आहे ते घेतलेलं आहे आणि त्याच्यातून जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅक्सिमम बेनिफिट्स कसे मिळतील हाच सध्या परराष्ट्र धोरणाचा पाया आपल्याला दिसतोय. यासोबतच सर्वच्या सर्वजण मित्र आहेत. ज्या ज्या ठिकाणी फायदा होतोय ते सर्वजण मित्र असल्याचं आपलं धोरण आहे आणि हेच आपलं आक्रमक धोरण राहिलेलं आहे. उदाहरण जर का द्यायचं झालं तर ज्या वेळेस भारताने रशियाकडून क्रूड ऑइल घ्यायला सुरुवात केली तर त्यावेळेस बहुतांश युरोपियन राष्ट्रांकडून अशी टीका केली गेली की भारत जो आहे अप्रत्यक्षरित्या रशियाकडून क्रूड ऑइल घेऊन युद्धाला फंडिंग करतोय. तर त्यावेळेस भारताने आक्रमकपणे प्रत्युत्तर असं दिलं की ज्यावेळेस आम्ही क्रूड ऑइल घेतोय त्यावेळेस युद्धाला फंडिंग केलं जाते, पण ज्यावेळेस तुम्ही गॅस घेताय तर फंडिंग केलं जात नाहीये का? आणि ह्या प्रत्युत्तरालाच आक्रमक धोरण असं आपण म्हणू शकतो. डिस्कशन आणि डायलॉग याद्वारेच प्रश्न सोडवता येऊ शकतात हे एस जयशंकर हे आपले परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिलेले. यासोबतच उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत योजना ह्या योजना सुरू केल्या गेल्या होत्या. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सुरुवातीला या योजना यशस्वी झाल्या, पण आज या योजना मोठ्या टीकेला सामोऱ्या जाताना आपल्याला दिसत आहेत. सहावा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नोटबंदी संदर्भातला. आता 2016 साली सरकारने नोटबंदी जाहीर केली आणि सामान्यांचे या नोटबंदीमुळे खूप मोठे हाल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. नोटबंदी केल्यानंतर 99.3% नोटा ज्या आहेत त्या परत आल्याचं आरबीआयने सांगितलं आणि ही नोटबंदी फेल असल्याचा सुद्धा अहवाल दिला. काळा पैसा नष्ट व्हावा आणि मार्केटमध्ये जी काही फेक करन्सी आहे ती संपुष्टात यावी या
सर्व गोष्टी एकत्रित करून नोटबंदी केली गेली होती. पण एकत्रितपणे 2 उद्देश टार्गेट केल्यामुळं ही योजना फेल गेल्याचं म्हणलं जाते. इकॉनॉमी स्लो झाली, जी अजून सावरलेली नाहीये. नोटबंदीनंतर कन्झ्युमर ड्युरेबल्सचा खप जो आहे तो 40% कमी झाला, कारण की हे जे मार्केट आहे ते 80% कॅशवरतीच ऑपरेट करतं. तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने पॉलिसी डिसिजन म्हणून हा जो नोटबंदीचा निर्णय आहे तो योग्य ठरवल्याचं आपल्याला दिसून येते. तरी सुद्धा या नोटबंदीचा थेट परिणाम बेरोजगारीवरती झाल्याचं दिसून येते. आता बघा, नोटबंदी ज्यावेळेस केली तर त्यावेळेस 86% जी मार्केटमधली कॅश आहे ती इलिगल ठरवली गेली, ज्याचं व्हॅल्युएशन जवळपास 15 लाख कोटी रुपयांहून अधिक होतं. तरी सुद्धा 99.3% जे आहे नोटा त्या रिटर्न आलेल्या आपल्याला दिसतायत. म्हणून आरबीआयने अहवालात असं म्हणलं की नोटबंदीचा उद्देश जो आहे तो फेल गेलेला आहे. तरी सुद्धा आपण हे नाकारून चालणार नाही की नोटबंदी नंतरच्या काळामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शन जे आहेत ते वाढलेले आहेत. आपल्या इथे सध्या महिन्याला 4 बिलियन इतके ट्रान्झॅक्शन्स डिजिटली होताना दिसत आहेत, ते सुद्धा एका महिन्यामध्ये. पॅन्डेमिक नंतर ह्या आपल्या एकूण सिस्टीममध्ये म्हणजे डिजिटल सिस्टीममध्ये 80 कोटी युजर्स जे आहेत ते वाढलेले आहेत आणि हा एका पद्धतीने नोटबंदीचाच इम्पॅक्ट म्हणता येऊ शकतो आणि वर्ल्ड बँकेने सुद्धा हे मान्य केलेलं दिसतंय. 7वा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे बेरोजगारी संदर्भातला. IMF, वर्ल्ड बँक, आरबीआय, नीती आयोग हे सर्वजण हेच सांगतायत की आपल्या इथं अर्थव्यवस्था जी आहे ती वेगाने पुढे जातीये. पण हे सुद्धा नाकारून आपल्याला चालणार नाही की बेरोजगारीचा दर जो आहे तो सुद्धा त्याच गतीने वाढतोय. गेल्या काही वर्षांपासून जॉबलेस ग्रोथ विषयी चर्चा सुद्धा होताना दिसते. आता बघा, एप्रिलमध्ये बेरोजगारीचा दर हा 7.8% होता. तो 7.8%वरून 8.1% वाढलेला आपल्याला दिसतोय. भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असूनही या लोकसंख्या लाभांशाचा आपल्याला म्हणावा तसा फायदा करून घेता आलेला नाही, असं विश्लेषक सांगताना दिसत आहेत. मेक इन इंडियाला आलेलं अपयश यासोबतच जागतिक पातळीवरील अनिश्चितता याच्यामुळे या इम्पॅक्टमध्ये अजून भर पडल्याचं सुद्धा तज्ज्ञ सांगताना आपल्याला दिसत आहेत. आता बघा, 2013ला युपीए गव्हर्नमेंट होतं, त्यावेळेस बेरोजगारीचा दर हा 5.42% इतका होता, जो की 2023 मध्ये 8.1%च्या पलीकडे आपल्याला गेलेला दिसतोय. 8वा महत्वाचा मुद्दा म्हणजे 370 कलम, जे काश्मीर संदर्भातलं होतं. कलम 370 हटवून सरकारने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून त्याचं 2 युनियन टेरिटरीमध्ये विभाजन केलं. आता याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस दोन्हीही विश्लेषकांकडून मांडले जातात. ॲडव्हान्टेजेस जर का सांगायचे झाले तर उर्वरित भारतासोबत हा भाग अजून चांगल्या पद्धतीने जोडला गेला. यासोबतच इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी ह्या भागाचे दरवाजे जे आहेत ते खुले झाले आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हा भाग सर्वांसाठी खुला झाला, ज्याच्यामुळे जम्मू आणि काश्मीर हा जो भाग आहे हा सुद्धा भाग येणाऱ्या काळामध्ये विकसित होऊ शकतो. डिसॲडव्हान्टेजेस जर का म्हणायचं गेलं तर काही गटांचं म्हणणं असं आहे की स्वातंत्र्य आमचं हिरावून घेतलं गेलं आणि केंद्र सरकारच्या डायरेक्ट नियंत्रणाखाली आता हा प्रदेश असल्यामुळं सुद्धा टीका होताना दिसतेय. अजून एक महत्त्वाची टीका या बाबतीत जी होतीये ती म्हणजे सध्या या ठिकाणी विधानसभा नाही, पण लवकरच केंद्र सरकारकडून या ठिकाणी विधानसभा स्थापन केली जाऊ शकते असं म्हणलं जाते. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच की नेमका सरकार निर्णय का घेते. आणि 9वा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे महागाई संदर्भातला. 6.5% जीडीपी ग्रोथ असूनही, बँकिंग सेक्टर आपल्या इथलं मजबूत असूनही महागाईवरती योग्य ते नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याची टीका सातत्याने होताना आपल्याला दिसते. महागाई दर जो आहे तो जीडीपी सारखाच वाढताना आपल्याला दिसतोय. मागील वर्षी तो 7.41% गेला होता, ज्याच्यामुळे अन्नधान्यातली महागाई जी आहे ती सुद्धा 8.6% गेली आणि भाज्या सुद्धा 18.5% महागल्याचं आपल्याला दिसतंय. जागतिक लेवलवरती क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यामुळं यासोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध जे आहे ते अजूनही न थांबल्यामुळं, अमेरिकेतील व्याजदर वाढीमुळं या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट त्या महागाईवरती पडल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येते. तरी सुद्धा हे नाकारून चालणार नाही की महागाई वाढलेली आहे, सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे आणि या सगळ्यांमुळं अन्नधान्य, भाजीपाला यासोबतच EMI वगैरे सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा महाग झालेल्या आहेत.
2013 साली महागाई जी आहे ती 10.02% होती आणि 2023 साली ती 5.13% आहे. म्हणजे ती कमी झालेली आपल्याला दिसून येते. आता हे ते 9 घटक आहेत, की जे मोदी सरकारच्या काळामध्ये फार महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि या 9 घटकांच्या आधारे तुम्ही ठरवू शकता, की नेमकं कोणतं यश आहे आणि कोणतं अपयश आहे ते. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.